शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत अडचणीमध्ये सापडलेले आहेत। विनायक राऊत तसंच त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि धक्कादायक म्हणजे सून गिरिजा राऊत यांनी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे। राऊत कुटुंबाने शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ केल्याचा गिरिजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये आरोप केलाय। राऊत कुटुंबासोबत फिरोज बाबा आणि काजी बाबा विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान विनायक राऊतांनी हे आरोप फेटाळून लावलेले असून 2022 मधील घटनेची तक्रार 2026 मध्ये का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। गिरिजाने दरमहा 5 लाख तर कार मागितली होती असा दावाही त्यांनी केला असून गिरिजा विरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर गिरिजा राऊत यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत पाहूया। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहेत। विनायक राऊतांसह त्यांच्या मुलावर देखील कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे। आपल्यावर अघोरी उपचार करण्यात आले असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आणि हे आरोप मात्र विनायक राऊतांनी खोडून काढलेले आहेत। वेगवेगळ्या 7 वर्ष आर्थिक, मानसिक आणि भावनिक छळ करण्यात आला। वेगवेगळ्या बाबांकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले। जिवंत कोंबड्या अंगावरून उतरवल्या गेल्या। अंगारे केले, गोमूत्र प्यायला दिलं। पतीकडून मारहाण केली जात होती असाही आरोप गिरिजा यांनी केलाय। विनायक राऊतांनी मुलाला नीट वागायला सांगितलं नाही असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। आमचे वकील आणि त्यांच्या वकिलांनी ह्यामध्ये तडजोड करावी DV यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती। 7 वर्ष तिथे होते। माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं। ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं। म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत। यामुळे दिसून येते की याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। रोजी एक अटक पण झाली एका बाबाला, तर त्या आज हजर करणार। आरोपी क्रमांक 2 FIR मध्ये विनायक राऊत आहे, हो, त्यांना अटक करावी त्वरित अशी तुमची मागणी आहे का? 100%। आणि असे जर लोकनेते असतील ज्याचं म्हणजे लिडरशिप मधनं काय आत्ताच खराचं प्रकरण जेवढं मोठं आलं त्यात पॉलिटिशियनची काही नावं सुद्धा आलेली आहेत समोर। तुमची अटक झाली पाहिजे का विनायक? अटक झाली पाहिजे। याच्यामध्ये हे अटकेचंच आहे। अटक झाल्याशिवाय हा जो पुढचा तपास आहे याच्यामध्ये सबळ कारणं आहेत अटक होण्यासाठी त्यांना। विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे, त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत। 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती।
या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही. जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे. हे एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे. मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे.